नमस्कार मित्रांनो, तर लक्ष्मी निवास मालिकेचा आता लवकरच शेवटचा भाग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल, की आता ज्या प्रकारे जयंत कानिटकरचा खरा पर्दाफाश आता सगळ्यांसमोर झालेला असतो, त्याच प्रकारे आता जयंत कानिटकरला योग्य ती शिक्षा होताना देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजेच तुम्ही पाहिलं असेल, की आजपर्यंत ह्या जयंतने खूप सारी पापं केली, पण त्याला आजपर्यंत एकही शिक्षा झाली नव्हती. त्याच्यामुळे मात्र त्याचा प्रेक्षक वर्गांना प्रचंड राग येत होता. पण आता फायनली मित्रांनो तुम्ही पुढे पाहाचाल, की या जयंत कानिटकरला पोलीस आता बेड्या ठोकतात आणि एकीकडे मात्र जानू, श्रीनिवास, लक्ष्मी म्हणजे सगळ्यांसमोर आता चक्क सिद्धू, भावना ह्या सगळ्यांसमोर आता जयंतचा पर्दाफाश होतो. त्याच्यानंतर ही लक्ष्मी देखील जयंतची धुलाई करते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता कशाप्रकारे विश्वाला देखील सगळं सत्य समजलं, की त्याला आजपर्यंत जे सत्य माहीत नव्हतं, तेही सत्य विश्वासमोर आलेलं असतं आणि फायनली मित्रांनो आता ह्या जयंत कानिटकरचा चॅप्टर क्लोज होताना तुम्हाला पाहायला भेटेल. दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल, की कशाप्रकारे बिचाऱ्या सिद्धू आणि भावना या दोघांना देखील वाटत असतं, की निलंबरीने जो हा खेळ चालवलेला आहे, त्यामध्ये आपण फसलो की काय? पण पुढे फायनली तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहायला भेटेल, ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सिद्धू आणि भावना या दोघांना पण समजतं, की हे निलंबरीचं नाटक होतं आणि ते नाटक देखील आता लवकरच बाहेर उघडकीस येताना तुम्ही पुढे पाहाचाल. आणि सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे हाच असतो, की आता लक्ष्मी, श्रीनिवास हे दोघेजण देखील आपल्या विश्वाची माफी मागतात. कारण की मित्रांनो त्यांना देखील कळतं त्यांची चूक. याच्या अगोदर मात्र विश्वाने आपल्या खूप सारे प्रयत्न केले होते, की जानूला सगळ्या संकटातून वाचवायचे, पण मात्र त्याच्यावरती कोणीच विश्वास ठेवला नव्हता. आणि आता फायनली हा हरामी जयंतचा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि जयंत ज्या प्रकारे लास्टला बोलला होता, की "जानू मी तुला सोडू शकत नाही आणि तुझ्या कुटुंबाला पण सोडणार नाही." त्याच्यामुळे सांगता येत नाही पुढे कहाणीत अजून काही मोठा ट्विस्ट येईल का? पण खूप लोकांच्या आता कमेंट्स अशाच येत आहेत, की ही मालिका संपेल का? ही मालिका बंद होणार आहे का? जयंतचा पर्दाफाश झाल्याच्या नंतर नेमकं काय होईल? तर खूप लोकांच्या ह्याच कमेंट्स येत आहेत. तर सगळ्यांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो, की या मालिकेचा हा शेवटचा भाग तर नाही पण मित्रांनो सांगता येत नाही कारण की आता खूप दिवस झालं, की लक्ष्मी निवास या मालिकेला लोकं हेट पण तेवढंच करतात आणि प्रेम पण तेवढंच देत आहेत आणि खूप लोकांच्या कमेंट अशा पण येत आहेत, की आता ही मालिका पहिल्यासारखी पाहायला मज्जा येत नाही. त्याच्यामुळे त्या मालिकेमध्ये सारखं तेच रिपीट दाखवत आहेत. त्याच्यामुळे प्लीज लवकरात लवकर त्या जयंतला शिक्षा द्या. एकीकडे मात्र आता सिद्धू भावनाला गोड बाळ होऊ द्या आणि त्याच्यानंतर निलांबरीचा पण पर्दाफाश होऊ द्या आणि ह्या मालिकेचा योग्य तो शेवट करा. आणि अगदी तसंच मित्रांनो ह्या मालिकेचा आता जयंतला शिक्षा झाल्याच्या नंतर सिद्धू आणि भावनाला गोंडस बाळ झालेलं दाखवावं. त्याच्यानंतर त्या निलांबरीचा एकदा पर्दाफाश करावा आणि त्याच्यानंतर निलांबरीला पण शिक्षा, सिद्धू भावनाच्या आयुष्यामध्ये बाळ, लक्ष्मी श्रीनिवास त्यांच्या मुलांसोबत आनंदी आणि एकीकडे मात्र आपला विश्वा, त्याचे वडील हे देखील एकीकडे आनंदी असलेले दाखवावं आणि ह्या मालिकेचा एक गोड शेवट करायला पाहिजे. तर याबाबत तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं ही मालिका बंद व्हायला पाहिजे का नको? नेमकं मत सांगा आणि मित्रांनो जयंतला शिक्षा होणार आहे फिक्स आहे. तर थँक सो मच. तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि फायनली या जयंतचा पर्दाफाश झाला याबाबत तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट्समध्ये नोंदवा.